आणि उदय सामंतांची भेट की तुम्ही लवकरच शिंदे गटात जाणार अशी चर्चा सुरू झालेली आहे. त्यांनी देखील स्वागत केलेलं आहे. एकंदरीत काय तुम्ही आता नेमके कुठे आहात? काँग्रेसमध्ये आहात का शिंदे गटात जाणार आहात? त्याबद्दल काय सांगता? मी बघा आता मी सगळं काल बघितलं फेसबुक सगळे एवढे सगळे पोरं टाकतात काय नाही. आता मी आज आहे माझ्या लग्नाचा वाढदिवस. आम्ही जर आज घरच्यांना वेळ देणार आहे. मी तरी एक दोन लग्न लावून पुढे जाणार आहे माझं, कारण शेवटी माझ्या नात्यात लग्न आहेत, मित्रांची मुलांची लग्न. पण माझ्या डोक्यामध्ये अजून तसं काय वारं नाही. पण मी आता 2 दिवसांनी मंगळवारी मी माझ्या कार्यकर्त्यांना बोलवणार आहे, मी त्यांच्याशी बोलणार आहे. आता हे आपलं हे चाललं ह्याला कुठेतरी कशा पद्धतीने थांबवलं पाहिजे वादळ, तर थांबलं बी पाहिजे. शेवटी राजकारणामध्ये काही गोष्टी कार्यकर्ते किंवा जे आपल्यावर वर्षानुवर्ष काम करतात त्यांच्यावर आपल्याला बोलावं लागेल. आणि जे आता पाहत मी लोकसभा लढवली, विधानसभा, एक विचाराचा मतदार हा बरोबर राहिला, मदत केली. ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांच्याही चर्चा केली पाहिजे, आणि ज्यांनी नाही केली त्यांचाही मान सन्मान ठेवला पाहिजे. शेवटी राजकारणात लोकशाहीमध्ये एकमेकाला काटछाटचं राजकारण असतं, ते होतच. तिथं काय कुठे गेलं तरी ते असतं. आणि त्यांच्याबद्दल मनात माझ्या राग नाही. मी कारण 3 महिन्यापासून विधानसभा हरलो, लोकसभा हरलो. मी कोणावर टीका नाही केली, माझं झाली टीका, पण मी नाही केली कोणावर. आणि तो माझ्या रक्तात नाही. शेवटी लढणाऱ्या माणसाला हे सगळे वाद झेलावंच लागतं, आणि वाद नाही झेलले तर मग तो माणूस कुठल्या कामाचा. आणि मी 30 वर्ष रस्त्यावर काम करतोय. अनेक मला वैयक्तिक मानसिक त्रास झाला, माझ्या फॅमिलीत त्रास झाला, आणि आता राजकारण तर कुठल्या दिशेला चाललंय तुम्ही पाहिले तुम्हाला माहिती माझ्यापेक्षा जास्त. पण आणि त्यामुळे मी काही गोष्टी माझ्या वैयक्तिक प्रश्नासाठी मी एकनाथ शिंदे साहेबांना भेटलो, तेही मदत करतो. मी दादांनाही मागच्या आठवड्यात भेटलो. माझे काही काम असतील तर भेटवत लागले. म्हणजे पुढच्या तुम्ही दोन दिवसामध्ये पुढचा राजकीय प्रवास ठरवणार कार्यकर्त्यांना म्हणून असं एकंदरीत? आणि मी कार्यकर्ते हे बोलणार की आपण काय करतो हे जर चर्चा झाली पाहिजे. मला विचाराच्या मतदार माझ्या पाठीशी उभारला, त्यांनाही मान सन्मान बोलणार मी आता सगळ्याशी. की पुढे कुठल्या पक्षात जायचं या संदर्भात तुम्ही चर्चा करा कार्यकर्त्यांना? नाही आता ते पक्षातून नाही बोलणार मी त्यांना. काय करावं लागेल आपण, काय असं चाललं, काय लोकांचं मत आहे, काय आपण लोकांपुढे जाणार आहे. शेवटी लोकशाहीमध्ये लोकांचाच विचार असतो. रवी रंगे कोणी छोटा कार्यकर्ते, सगळे कार्यकर्ते. आता माझी मंगळवारीबद्दल बोलणार. एक शेवटचा प्रश्न. 2 दिवसापूर्वी कोथरूडमध्ये एका कार्यकर्त्याला मारहाण झाली भाजपाच्या. त्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी कडक भूमिका घेतली की पुणे पोलीस झोपलं आहे की काय, किंवा कारवाई होताना दिसत नाही. एकंदरीत हे सर्व प्रकरण पाहता तुम्हाला काय वाटतंय? एक शहराचे तुम्ही आणि तुम्ही त्या संदर्भात ट्विट देखील केलंय. अहो, निवडणुकीमध्ये बघितलं असेल, हे गुंड त्यांची यादी त्यांच्याकडे मी पाठवतो, त्यांनी माहिती दिली. पुणे शहरातले गुंड ह्याच्यावर काम करतात. विधानसभेला चंद्रकांत दादांबरोबर कुठले गुंड काम करते, कोण काम करते, तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती. मग आज ते तुम्ही जे पेरलं तेच उगवणार नाही. आणि तुम्ही तुमच्या कार्यकर्ते बघतात, कोणी रोज जास्त मारतात, पाखरे कुत्र्या मारल्यासारखे गुन्हेगार मारतात. सर्वसामान्य फुटपाथला चालणाऱ्या माणसालाही गुन्हेगार मारतात. तर तुम्ही काही एकही शब्द बोलताना नाही दिसलं ना. आज तुमच्या सोशल मीडियाच्या कुठल्या कार्यकर्त्याला मारलं बी नसेल, धमकवलं असेल, मला ते गुन्हेगार झाले का? आणि तुमच्यावर फिरतात तेव्हा काय? आणि तुम्ही कोणाला घेऊन निवडणुका लढवल्या? आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना दमबाजी द्यायला तुमचेच गुन्हेगार होते ना. यादी देतो ना त्यांच्याकडे, आणि या यादीमध्ये त्यांची नावं देतो मी, तेव्हा तुम्हाला नाही दिसलं. आज सर्वसामान्य लोकांना रोज गाड्या पडतात, सर्वसामान्य लोकांचे मुर्दे पडतात. तुम्हाला तेव्हा नाही दिसलं. आज तुम्ही राजकारणात किती दिवस आहात, आणि आज तुमच्या घरापर्यंत पोहोचतो, तुम्हाला वाईट वाटतं का? हे असंच असतं. आपण पेरतो तेच उगवतो ना. वेळ लागतो. काही दिवस आमच्या घराकडे उगवलं, आता तुमच्या घराकडे उगवलं, आणि आम्ही त्रास भोगलाच, आता तुम्ही भोगायला लागणारच आहे.